जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 230. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. श्रीराम नाम हेच या भवसमुद्रातून तारण्यासाठी नौका आहे, हे सर्व संतांनी आम्हाला सांगितलं. श्री महाराजांनी आपलं आयुष्य या रामनामासाठी वेचलं. राम नाम ज्यानं अखंड हृदयात धारण केलं, त्या हनुमंताला रघुपतींनी सांगितलं, जिथे अखंड राम नाम ऐकू येईल तिथं माझी सीता आहे असं तू समज. आणि विभीषणाकडून सीता माता अशोक वाटिकेमध्ये आहे हे कळल्यानंतर हनुमंत या नामाचा माग काढत सीतामातेजवळ पोहोचलेत आणि आपल्या मातेच्या दर्शनानं तिच्याकडून प्राप्त झालेल्या आशीर्वादानं कृतकृत्य झालेत. हनुमंत म्हणतायत, अबकृतकृत्य भयमुमय माता, आशिष तव अमोघ विख्याता. तुझा आशीर्वाद की प्रभूंची अखंड कृपा राहो तुझ्यावर. खरं तर ना, तो जो शब्द आहे करहू बहुत रघुनायक छोहू, छोहू म्हणजे लाड अशा अर्थाने आहे बरं का ते. ती आपल्या लेकाला आशीर्वाद देते ना, त्यामुळे रघुनाथांचं अखंड प्रेम, त्यांचे लाड तुला लाभवत असा आशीर्वाद मातेनं दिला आहे खरं. म्हणून त्याला राम दुलारा जे म्हटलं जातं ते ह्या मातेच्या आशीर्वादावर आधारित आहे एक प्रकारे. त्यामुळे करहू बहुत रघुनायक छोहू हे हे ऐकल्यानंतर हनुमंत प्रेममग्न होऊन गेले आणि कृतकृत्य झाले. आणि आम्हाला शिकवतायत की कृतकृत्यता कशामध्ये असते. ह्याच्यावर अजून काही बघण्याचं कारणच नाही. अगदी एका चौपाईमध्ये हनुमंतांनी आम्हाला सांगितलं की कृतकृत्य जीव केव्हा होतो. आणि जसं सांगितलं, मातेचा शोक नाहीसा करून तिला प्रभूंविषयी सर्व बातमी देऊन त्यांची अंगठी देऊन मातेच्या हृदयामध्ये धीर निर्माण करून हनुमंतांनी पुढे काय केलं त्याचं सुंदर कथानक आज तुलसीदास सांगतायत. जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं, हे सर्व कृत्य झाल्यानंतर म्हणजे समुद्र उल्लंघून लंकेमध्ये शिरून सर्व लंकिनीपासून विभीषणापासून सर्वांची भेट घेऊन शेवटी सीतामातेला सर्व सांगून ह्या सर्व गोष्टीमध्ये आमच्या मारुतीला खूप भूक लागली आहे. त्यामुळे हनुमंत म्हणतायत सीतामातेला, सुनहु मातु मोहि अतिशय भूखा, लागी देखी सुंदर फल रूखा, सुनसुत करही बिपिन रखवारी, परम सुभट रजनी चरभारी. आई, इथे केवढे फळांचे वृक्ष आहेत ते बघून मला फारच भूक लागली आहे. बरं का. हनुमंत हे अत्यंत चतुर आहेत. त्यामुळे आता पुढे जे कार्य पार पाडायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी निमित्त झालं पाहिजे ना. त्या निमित्त निर्मितीसाठी लागलेली ही भूक आहे. हनुमंतांची भूक फक्त रामनामानं शमते हे सीतामातेलाही माहिती आहे आणि प्रभू श्रीरामांनाही माहिती आहे. पण निमित्त कारण म्हणून ते भूक, हनुमंतांची भूक हे इथे आहे. त्यामुळे म्हणतायत की आई, मला खूप भूक लागली आहे. आणि यावर आपल्या मुलाच्या काळजीनं म्हणावं आईनं, तसं सीतामाता म्हणते, बाळा, इथे खूप मोठमोठे राक्षस आहेत जे या वनाची राखणदारी करतात. आणि हे म्हणल्यावर हनुमंत म्हणतायत,
तिन्ह कर भय माता मोहि नाही, जो तुम सुख मानहु मन माही. आई, तुला आनंद वाटत असेल, तुला चालत असेल तर मला आज्ञा दे ही फळं खाण्याची. त्या राक्षसांचं मला अजिबात भय नाही, असं हनुमंतांनी सांगितलं. म्हणजे खरं तर आपण बघितलं, कनकभूधराकार शरीरा समर भयंकर अतिबलबीरा, असं विशाल काय रूप हनुमंतांनी मातेसमोर प्रकट केलं आहे. पण तो हृदयीचा वत्स, माझं बाळ, माझं लेकरू, हा भाव कुठं जावा आईचा. जगातल्या कुठल्याही आईला आपलं लेकरू कितीही मोठं झालं तरी ते लहानच जसं वाटतं, तसं ही तर जगतमाता आहे इथे. त्यामुळे हनुमंताबद्दल तर तिचा तो भाव अधिक जास्त तीव्र आहे. त्यामुळे म्हणते की राक्षसांची इथे सगळीकडे पहेरेदारी आहे, तर त्यावर हनुमंतांनी सांगितलं की मला त्यांचं भय नाही, पण पहा बरं, जौ तुम सुख मानहु मन माही, आईची आज्ञा घेतल्याशिवाय हनुमंतांनी केलेलं नाही. म्हणजे निमित्त कारण काय होणार आहे हे हनुमंतांना माहिती आहे, पुढं काय घडवायचं आहे हे हनुमंतांना माहिती आहे, पण तरीसुद्धा मातेची परवानगी घेऊनच हनुमंतांनी पुढचं पाऊल टाकलं आहे. आणि हनुमंतांनी हे सांगितल्यावर, देखी बुद्धी बल निपुण कपी, कहे जानकी जाहू, रघुपती चरण हृदय धरी, तात मधुर फल खाहू. हनुमंतांची बुद्धी आणि बल यांमधला त्यांचा पारंगतपणा, नैपुण्य बघून जानकी म्हणतीये की जा बाळा, रघुपती चरण हृदय धरी, तात मधुर फल खाहू. बरं का, रघुनाथांचे चरण हृदयामध्ये धरून ही गोड फळं खा. काय भावार्थ आहे पहा याच्यामधला. म्हणजे गोड फळं म्हटलंय, मधुर फलं कधी मिळतं, ज्यावेळी रघुनाथांचे चरण हृदयामध्ये असतात भक्ताच्या, त्याच वेळी गोड फळं मिळतं हे मातेला सांगायचे. इथे रूढार्थानं माता सांगते, ह्या वृक्षांवरची फळं खा हनुमंता. आणि जसं म्हटलं, हनुमंतांना अनेकांनी जे अनेक तऱ्हेचे उपदेश केले आपण बघितलं. आधी लंकिनींनी सांगितलं, मग विभीषणाने सांगितलं, आता सीतामाता सांगते. बरं का, म्हणजे यामध्ये खूप मोठी मेख आहे तुलसीदासांची लिहिण्यामध्ये आणि त्या हनुमंतांच्या लीन सहज बालभावामध्ये, जे अनेकदा महाराज सांगतात, सर्व संत सांगतात की बालभावाशिवाय सुख नाही. कारण जोपर्यंत मला काही कळत नाही आणि मी त्यांचं लेकरू आहे हा भाव येत नाही, तोपर्यंत त्यांनी सांगितलेली आज्ञा पाळण्याचा सहज भाव येत नाही. आम्हाला आज्ञा पाळायला अडचण का पडते? कारण आम्ही त्यामध्ये खटपट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं, आज्ञा मिळाली आहे म्हणजे आता ती पाळलीच पाहिजे या भावानं करणंसुद्धा उत्तमच. पण ज्या वेळेला ती आज्ञा माझ्या आईनं दिली आहे किंवा माझ्या सद्गुरूंनी दिली आहे हा भाव असतो, त्यावेळेला त्यामध्ये प्रेमभाव असला की ते आज्ञापालन खूप सहज भावानं होतं. मग आम्ही आज्ञा पाळतोय हा भावसुद्धा उरत नाही. खूप सहज रीतीनं जसं आमचं आज दैनंदिन काम आम्ही केलंच पाहिजे अशा भावनेनं होतं, त्याच्याही दुप्पट उत्साहानं आमचं आज्ञापालन सहजभावानं होतं. त्यामुळे जिथे जिथे म्हणून हनुमंतांना रघुपतींची चरण कमल घट्ट हृदयात धरून अमुक कार्य कर असं सांगितलं गेलं, तिथं तिथं हनुमंतांना अत्यानंद झाला आहे. त्यांच्या हृदयात त्या चरणद्वयांच्या शिवाय दुसरं काही नाहीच. तरीसुद्धा ज्या ज्यावेळी हा उपदेश मिळाला आहे त्यावेळी हनुमंत हर्षभरित होतात. इथे तर प्रत्यक्ष मातेनं सांगितलं आहे, त्यामुळे हनुमंतांना आनंद झाला. आणि काय केलं पुढं त्यांनी, चले उनाईसी रुपये ठेवू बघा, फल खायसी तरु तोरई लागा, रहित हा बहु भट्ट रखवारे, कछु मारेसी कछु जाई पुकारे.
अशा रीतीनं आईची आज्ञा घेऊन सीतामातेपुढे नतमस्तक होऊन हनुमंत निघालेत आणि आता मात्र त्या बागेमध्ये घुसलेत. अशोक वाटिका, अत्यंत सुंदर अशी वाटिका आहे, पुष्पवाटिका, फलवाटिका आहे. तिथं फळं खाल्ली हनुमंतांनी आणि वृक्ष मोडू लागले आता, बरं का. तिथे बरेच योद्धे आहेत जे रखवालदार आहेत, तिथे राखणदारी करतायत. त्यापैकी हनुमंतांनी काहींना मारून टाकलं आणि काहींनी जाऊन तिथून हनुमंताच्या तावडीतून सुटले काही जण आणि रावणाकडे गेले आणि काय सांगितलं, नाथ एक आवा कपि भारी, तेहि अशोक वाटिका उजारी, खाएसी फल अरु बेटप उपारे, रक्षक मर्दी मर्दी मही डारे. रावणाला सांगितलं, एक मोठा वानर आलाय तिथे अशोकवाटिकेमध्ये, ज्यानं अशोकवाटिका उद्ध्वस्त केली आहेत, फळं खाल्ली आहेत, तिथली वृक्ष उपटून टाकलेत आणि तिथे जे राखणदारी करणारे रखवालदार आहेत त्यांना मर्दी मर्दी महिडारे, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारून खाली पाडलंय. हे सांगितल्यावर, हे ऐकल्यावर रावणानं काय केलं, सुनी रावण पठये भटनाना, तिन्ही देखी गरजेऊ हनुमाना, सब रजनी चर कपि संघारे, गए पुकारत कछु अधमारे, पुनि पठयऊ तेहि अच्छा कुमारा, चला संग लई सुभट अपारा, आवत देखी बिटप गही तरजा, ताही निपाती महाधुनि गर्जा, कछु मारेसी कछु मरदेसी, कछु मिलयसी धरी धूरी, कछु पुनि जाई पुकारे, प्रभु मरकट बलभूरी. अशा त्या कपीबद्दल ऐकल्यानंतर रावणानं अनेक योद्धे पाठवले की तो इतका बलशाली आहे हे जेव्हा त्याला कळलं, आणि त्या सर्व योद्ध्यांना, राक्षसांना बघून हनुमंतानं अजून मोठ्यानं गर्जना केली, सर्व राक्षसांना मारून टाकलं आणि जे अर्धमेले झाले होते ते ओरडत पळून निघून गेले तिथून. हे कळल्यानंतर रावणानं आपला पुत्र अक्षय कुमार त्याला पाठवलं, बरं का. अत्यंत बलाढ्य योद्धा होता बरं हा. असंख्य योद्धे घेऊन सोबत तो निघाला आणि त्याला येताना पाहून हनुमंतानं हातात एक वृक्ष घेऊन त्याला आव्हान दिलं आणि क्षणात त्या रावणपुत्राला मारून मोठ्या जोरानं गर्जना केली, बरं का. अगदी क्षणार्धात हनुमंतांनी रावणपुत्राला, अक्षयकुमाराला मारून टाकलंय. सेनेमधल्या ज्यांनी ज्यांनी म्हणून हनुमंतावर हल्ला करायचा प्रयत्न केला, काहींना त्यानं मारलं, काहींना चिरडून टाकलं, काहींना पकडून धुळीला मिळवलं आणि काहींनी पुन्हा रावणापाशी जाऊन सांगितलं, ओरडून सांगितलं की हे वानर अत्यंत बलवान आहे तो. आणि हे कळल्यावर, आपला पुत्र गेला हे कळल्यावर, सुनिसुत बधलंके सरिसाना, पठयसी मेघनाद बलवाना, मारसी जनी सुत बांधे सुताही, देखिए कपि कहाँ कर आही. आपला पुत्र मारला गेला हे ऐकून रावण अत्यंत क्रोधित झालाय आणि मग मात्र त्याचा अत्यंत बलशाली, रावण तुल्य होतं त्याचं बल, असा मेघनाद, इंद्रजितसुद्धा म्हटलं जातं त्याला पाठवून दिलं हनुमंतावर हल्ला करायला. आणि काय म्हणाला, हे पुत्रा, त्याला मारू नकोस, त्या वानराला कोणतरी ये बघू दे मला, त्याला न मारता बांधून घेऊन ये, मग बघूया, असं रावणानं मेघनादाला सांगितलं. आणि मग हा निघाला रावणपुत्र. चला इंद्रजित अतुलित जोधा,
बंधु निधन सुनी उपजा क्रोधा, कपि देखा दारुण भट आवा, कटकटाई गर्जा रुधावा, अति बिसाल तरु एक उपरा, बिरथ कीन्ह लंकेश कुमारा, रही महाभटता के संगा, गही गही कपि मर्दई निज अंगा, तिन्हि निपाति ताहि सन बाजा, भिरे जुगल मानहु गजराजा, मुठी का मारी चढ़ा तरु जाई, ताहि एक क्षण मुरुछाई, उठी बहोरी कीन्ही सी बहु माया, जीती न जाई प्रभंजन जाया. अत्यंत बलशाली अतुलनीय योद्धा होता मेघनाद बरं का. इथे पण तशी कसं आहे पहा, इथं मेघनादाची स्वपत्नी, इथे तुलसी रामायणामध्ये कुठे काही उल्लेख नाही, पण सुलोचना नावाची पत्नी होती, अत्यंत सुविद्य, आपल्या सासूच्या आज्ञेत राहणारी आणि पती सेवा करणारी अशी ही होती सुलोचना. तिचंसुद्धा सीतामातेवर अत्यंत प्रेम होतं बरं का. पण तिनंसुद्धा मेघनादाला इंद्रजिताला म्हणजे आपल्या पतीला अनेक तऱ्हेनं समजावायचा प्रयत्न केला होता की तू या बाबतीत पितृआज्ञा पाळू नकोस, तुला माहीत नाही ती कोण आहे, आणि त्यामुळे जर तू तिच्यावर हात उगारलास किंवा कुठल्याही प्रकारे तिला इजा पोहोचवायचा प्रयत्न तुम्ही पितापुत्रांनी केला तर सबंध लंकेचा नाश होईल. हे त्या सुलोचनेनं सुद्धा आपल्या पतीला या मेघनादाला समजावलं होतं. पण रावण पुत्रच तो आणि अत्यंत पितृभक्त पुत्र होता हा. वडिलांची आज्ञाप्रमाण असं मानणारा, खऱ्या अर्थानं पहा बरं कसं असतं, लौकिकामध्ये यासारखा गुणच नाही. आपण बघितलं श्रीरामांनी पितृआज्ञा पालनासाठी काय केलं आहे, पण ज्या वेळेला अशा पित्याची आज्ञा पाळली जाते त्यावेळेला काय घडतं हेही आम्हाला रामायण शिकवतं. त्यामुळे पितृआज्ञा ती जर नीतिधर्माच्या चौकटीत बसणारी असेल तर पाळणं तो पुत्र खरा. त्यामुळे श्रीरामांना पितृभक्त म्हणतात, मेघनादाला पितृभक्त ही संज्ञा दिलेली नाही. कारण आहे तो पित्याची आज्ञा पाळणार आहे, पण चुकीची आज्ञा पाळणार आहे. असो, तर इथे जेव्हा मेघनाद निघाला तेव्हा आपला भाऊ मारला गेल्याचं ऐकून अत्यंत क्रोधित झाला होता हा. आणि हनुमंतानं बघितलं की आता मात्र हा भयंकर योद्धा येतोय, तेव्हा दात ओठ खाऊन हनुमंतांनी गर्जना केली आणि धावून गेलेत मेघनादावर. काय केलं हनुमंतांनी, एक खूप मोठा वृक्ष उपटला आणि त्या प्रहारानं लंकेश्वर रावणाचा मुलगा मेघनाद याचा रथ मोडून त्याला खाली पाडलं. आणि त्याच्याबरोबर जे मोठमोठे योद्धे होते त्यांनासुद्धा पकडून हनुमंत आपल्या हातांनी त्यांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद देऊ लागला बरं का. गही गही कपी मर्दई निज अंगा. आणि या सर्वांना मारून त्या योद्ध्यांना मग तो मेघनादाशी लढू लागला. पण अत्यंत बलशाली होता मेघनाद आणि मायावी होता रावणासारखा. 2 हत्ती भिडून लढत असावेत तसं ते दृश्य दिसत होतं म्हणतात तुलसीदास. हनुमान त्यानं काय केलं की एक मोठा ठोसा, मोठी का मारी चढा तरु जाई, एक ठोसा लगावून मेघनादाला हनुमंत आमचे एका झाडावर जाऊन बसले आणि त्या प्रहारानं क्षणभर मेघनादाला मूर्छा आली. पण पुन्हा उठून त्यानं माया करायचा प्रयत्न केला, विविध मायावी अस्त्र हनुमंतावर सोडण्याचा प्रयत्न केला. पण जी ती न जाई प्रभंजन जाया, पवनपुत्राला जिंकणं काय सामान्य गोष्ट आहे का? त्यामुळे ते अशक्यच गोष्ट आहे. त्यामुळे इंद्रजिताला काही ते जमलेलं नाही. आणि मग त्यानं काय विचार केला,
ब्रह्म अस्त्र तेहि सांधा, कपि मन कीन्ह विचार, जौन ब्रह्म सर मानऊ, महिमा मिटई अपार. काय पराक्रम आहे पहा हनुमंताचं, काय बल आहे, या एका दोह्यावरून कळतं. मेघनादाला जेव्हा जमेना तेव्हा त्यानं ब्रह्मास्त्राचा उपयोग करायचं ठरवलं. हनुमंतानं काय विचार केला, समजलं त्याला की हा ब्रह्मास्त्र सोडतोय, तेव्हा जर मी या ब्रह्मास्त्राचा मान ठेवला नाही तर त्याचा अपार महिमा नष्ट होईल, असा विचार हनुमंतानी मनात केला म्हटलंय. म्हणजे ब्रह्मास्त्राला सुद्धा हनुमंत सहज पुरून उरले असते, पण ब्रह्मास्त्र आहे ना ते, त्यामुळे त्याचा मान राखण्यासाठी हनुमंत त्यांनी त्या ब्रह्मास्त्रात समोर काही उलट प्रहार केला नाही. आणि मग काय झालं, ब्रह्मबाण कपि कहु तेहि मारा, परतिहु बार कटकु संहारा, तेहि देखा कपि मूर्छित भयऊ, नागपास बांधेसी लई गयऊ. अशा रीतीनं मेघनादानं हनुमंतावर ब्रह्मास्त्र सोडलं, ब्रह्मबाण मारला आणि तो लागताच मात्र हनुमंत वृक्षावरून खाली पडले बरं का, त्याचा मान राखण्यासाठी बरं का. आणि खाली पडताना सुद्धा बरीचशी सेना हनुमंतानं मारून टाकली आपल्या शरीराच्या प्रहारानं. आणि मेघनादानं जेव्हा बघितलं की हनुमान मूर्छित झाला आहे, तेव्हा त्याला नागपाशानं बांधून तो घेऊन गेला. आता आमचे शिवभगवान सांगतायत, पुन्हा पहा बरं, आधी वाचूयात. जासु नाम जपि सुनहु भवानी, भवबंधन काटहि नर ज्ञानी, तासु दूत की बंध तरुआवा, प्रभु कारज लगी कपि बंधावा. शिवभगवान कथा सांगतायत ना मातेला, पार्वती मातेला, त्यामुळे म्हणतायत की हे भवानी, ज्यांचं नाम जपून, म्हणजे ज्या श्रीरामांचं नाम जपून विवेकपूर्ण असा मनुष्य जन्ममरणाची बंधनं तोडून टाकतो, अशा श्रीरामांचा दूत कधीतरी बंधनात सापडू शकतो का? तासु दूत की बंध तरू आवा. पण मग का बरं सापडला बंधनात हनुमंत? प्रभू कारज लगी कपीही बंधावा. प्रभूंच्या कार्यासाठी हनुमंतानं स्वतःला बांधून घेतलं. आहा, काय शब्दप्रयोग आहेत पहा. असं वाटतं ना, ह्या सुंदरकांडामध्ये काहीतरी हनुमंतांचीच ट्रिक असावी. म्हणजे ठाई ठाई असं वाटतं की इतक्या उपमा रूपकं तुलसीदासांनी आधीच्या सर्व कांडांमध्ये बाकीच्या सर्व भक्तांसाठी दिली आहेत. विविध प्रकारची विशेषणं दिली आहेत. अनेक दोहे चौपाया त्या एका भक्ताच्या गुणविशेषावर रचलेत. पण ह्या सुंदरकांडामध्ये मात्र एखाद दोन ओळींमध्ये हनुमंताचं वर्णन संपवतात. का बरं असं वाटतं आमच्यासारख्या हनुमंत भक्तांना बरं का, की अजून का नाही वर्णन केलं हनुमंताचं. पण असं वाटतं कसे आहेत आमचे हनुमंत, लीन दीन भक्त म्हणून घेण्यामध्येच, दास मारुती म्हणून घेण्यामध्येच आमच्या हनुमंतांचं इति कर्तव्य कृतकृत्यता आहे. त्यामुळे असं वाटतं हनुमंतांनी कसं आपण म्हणतो ना, तसं ते तुलसीदासांवर सेन्सॉर लावलेला असावा की बास पुरे, आता एवढं वर्णन पुरे, आता माझ्या प्रभूंचं वर्णन कर, आता एवढं वर्णन माझ्या प्रभूंचं वर्णन कर. आमच्या ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीत हे दिसून येतं बरं का. एका आरतीमध्ये आम्ही म्हणतो की ते राम आणि तुम्ही हनुमंत आहात. तसं ब्रह्मानंद महाराजांनी सुद्धा त्यांना कधीच आवडलं नाही स्वतःचं वर्णन केलेलं कुणी, स्वतःचं कौतुक स्तुती केलेली. प्रत्येक गोष्ट आजसुद्धा आपण बघतो ना, व्यंकटापूरमध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज करवी करवले असं शिलालेख कोरून ठेवलेत ब्रह्मानंद महाराजांनी. त्या जागेच्या विटासुद्धा ज्या महात्म्यानं वाहिल्या आहेत अशा ब्रह्मानंद महाराजांनी.
त्यामुळे ह्या सर्व शिष्यांना, भक्तोत्तमांना आपल्या आराध्याच्या कौतुकाशिवाय, गुणवर्णनाशिवाय स्वतःचं गुणवर्णन ऐकायला आवडत नाही. विषवत वाटतं सांगतात आम्हाला संत. इथं प्रत्यक्ष हनुमंत आहेत, पण अगदी लौकिक आजच्या कलियुगातल्या भक्तांना सुद्धा आपली स्तुती, आपलं कौतुक हे विषवत वाटतं. जर तसं ते वाटू लागलं तरच तो त्या अवस्थेप्रत प्राप्त झालाय असं संत सांगतात. जोपर्यंत स्वतःची स्तुती आपल्या कानांना गोड लागते तोपर्यंत पल्ला अजून खूप दूर आहे असं आम्हाला महाराज सांगतात. महाराजांचं तर वचन आहे की फक्त संतालाच आपली स्तुती आवडत नाही, बाकी सगळ्यांना आपली स्तुती आवडते आमच्यासारख्यांना. त्यामुळे इथे शिवभगवानांनी मात्र सांगितलंय ते पण कसं पहा. शिवभगवान जसं म्हटलं ना, पवनपुत्र हनुमंत प्रत्यक्ष शिव आहेत. त्यामुळे इथे शिवभगवानांनी सुद्धा प्रभूंच्या कार्यासाठी आणि त्यांच्या नामाचंच महत्त्व पुन्हा सांगितलंय, त्याचंच गुणवर्णन केलंय की प्रभूंचं नाम जपून जो जन्ममरण चक्र तोडून जातो, बंधनं तोडून जातो, त्यांचा दूत कधीतरी बंधनात सापडेल का. इथे हनुमंतांचं वर्णन नाही आहे, इथे पुन्हा प्रभूंचंच वर्णन केले शिवभगवंतांनी, हे लक्षात येतं. आणि म्हणून म्हणतात प्रभूंच्या कार्यासाठी हनुमंतांनी स्वतःला बांधून घेतलं. फार सुंदर आहे पहा. प्रभू कारज लगे कपी बंधावा. आणि ज्यावेळी हनुमंतांनी बांधून घेतलंय हे बघितलं सर्वांनी. कपिबंधन सुनी निसिचर धाये, कौतुक लागी सभा सब आए, दसमुख सभा दीखी कपि जाई, कही न जाई कछु अति प्रभुताई, कर जोरे सुर दिसि पबनीता, भ्रुकुटी बिलोकत सकल सभीता, देखी प्रतापन कपि मन संका, जिमि अहि गण महु गरुड असंका. आहा, काय वर्णन केलंय गोड. म्हणताय तुलसीदास की ह्या वानराला बांधल्याचं बघून राक्षस धावले आणि ती गंमत बघण्यासाठी म्हणून सर्वजण सभेमध्ये आले. रावणाच्या सभेत घेऊन आला मेघनाथ. तिथं जायचं होतं म्हणूनच हनुमंतांनी बांधून घेतलं होतं स्वतःला, नाही का. त्यामुळे तिथं गेल्यानंतर सर्वजण तिथे त्याला बघायला आले हनुमंताला. आणि हनुमंतांनी जाऊन रावणाची सभा बघितली आणि तिचं ऐश्वर्य अवर्णनीय होतं हे त्यांना दिसलं. हनुमंतांना काय दिसलं? हनुमंतांना त्या रावण सभेमध्ये देव आणि दिक्पाल सुद्धा हात जोडून अत्यंत नम्रतेनं भयभीत होऊन रावणाच्या इशाऱ्यांकडे बघत थांबले होते. भ्रुकुटी बिलोकत, रावणाची भुवई कुठल्या दिशेला हलतीये, त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे याकडेच भयभीत होऊन देव आणि दिक्पाल सुद्धा बघत उभे होते. आणि पुढे तुलसीदास आम्हाला सांगतात अगदी स्वाभाविकपणे, असा त्याचा रावणाचा प्रताप बघूनही देखी प्रताप न कपी मन संका. हनुमंताला थोडी सुद्धा भीती वाटली नाही. स्वाभाविकच आहे, नाही का. आणि म्हणून काय उपमा दिली, जिमी अहिगन महू गरुड असंका. सापांच्या समूहामध्ये गरुड जसा निर्भयपणे उभा असतो तसे आमचे हनुमंत उभे आहेत, बरं का. त्या रावणाच्या सभेमध्ये सर्व राक्षसांना आणि इतरांना काय वाटतंय की हा कपी ज्याला बांधलं इंद्रजितानं तो आता रावणाला घाबरत सभेमध्ये येईल असं सर्वांना वाटलं होतं. पण हनुमंत जिमी अहिगन महू गरुड असंका, त्यासाठीच त्यांनी बांधून घेतलं होतं हे त्या राक्षसांना कसं कळणार. त्यामुळे आता त्याला बघून कपिहि बिलोकी दसानन, बिहसा कही दुर्बाद, सुतबध सुरति कीन्हि पुनि, उपजा हृदय विषाद. अपशब्द बोलून रावणानं उपहास अपमान केलाय हनुमंताचा, बरं का. पण ते बोलतानाच त्याला पुत्रवधाची आठवण झाली आणि मनामध्ये विषाद निर्माण झालाय रावणाच्या.
आणि म्हणून तो विचारतोय हनुमंताला रावण, काय? कहलंके सकवन तई कीसा, केही के बल घाले ही बन कीसा, कीधौ श्रवण सुने ही नहीं मोही, देखऊँ अति असंक सठ तोही, मारे निसिचर के ही अपराधा, कहु सठ तो ही न प्राण कई बाधा, सुनु रावण ब्रह्मांड निकाया, पाई जासु बल बिरचती माया, जाके बल बिरंची हरि ईसा, पालत सृजत हरत दस सीसा, जाबल सीस धरत सहसानन, अंडकोश समेत गिरि कानन, धरई जो विविध देह सुर त्राता, तुम्हसे सठन सिखावनु दाता, हर को दंड कठिन जेहि भंजा, तेहि समेत नृप दल मद गंजा. लंकापती रावण विचारतोय हनुमंतांना, काय? अरे वानरा, कोण आहेस तू? कुणाच्या जोरावर तू माझी अशोक वाटिका उद्ध्वस्त करून नष्ट केलीस? तू कधीच माझं नाव आणि कीर्ती कानांनी ऐकली नाहीस असं दिसतंय. अरे नीचा, मला तर तू निर्भय दिसतोयस. असे अपशब्द आमच्या हनुमंतांना रावण बोलले. आणि मग रावण विचारतोय की कोणत्या अपराधाबद्दल तू राक्षसांना मारलंस? अरे मूर्खा, सांग तरी, तुला प्राण जाण्याची भीती वाटत नाही का? आणि हे सर्व शांतपणे ऐकून घेणारे आमचे हनुमंत म्हणाले, रावणा ऐकून घे, माहीत आहे का मी कोण आहे? आता हे सांगतायत. कसं सांगतायत? आपल्या स्वामींची स्तुती कर. काय स्तुती करतायत, काय कौतुक करतायत श्रीरामांचं. रावणा, ज्यांच्या जोरावर माया संपूर्ण ब्रह्मांडांची निर्मिती करते, ज्यांच्या बळावर ब्रह्मा विष्णू महेश हे सृष्टीचं सृजन पालन आणि संहार करतात, ज्यांच्या बळावर सहस्रमुखी शेष पर्वत आणि वनांसह समस्त ब्रह्मांडाला शिरावर धारण करतो, जे देवांच्या रक्षणासाठी विविध प्रकारचे देह अवतार धारण करतात आणि जे तुझ्यासारख्या मूर्खाला धडा शिकवणारे आहेत, ज्यांनी शिवभगवानांचं कठोर धनुष्य मोडून टाकलं आणि सर्व राजांच्या समाजाचा गर्व चूर्ण करून टाकला. अजून काय केले माहीत आहे का माझ्या प्रभूंनी? खरदूषण त्रिशिरा रुबाली, बधे सकल अतुलित बलशाली, जाके बल लवलेस ते जितेहु चराचर झारी, तासु दूत मैं जा करी, हरि आने हु प्रिय नारी. माहीत आहेत का कोण आहेत माझे प्रभू? देवांच्या रक्षणासाठी विविध देह धारण करणारे, ज्यांनी अत्यंत बलशाली अशा खरदूषणाचा वध केला, त्रिशिरा वालीचा वध केला, असे माझे प्रभू आहेत, ज्यांच्या लेश मात्र बळावर, त्यांच्याकडूनच आलेल्या बळावर, बरं फार सुंदर आहे पहा हे, जाके बल लवलेस ते जितेहु चराचर झारी, तू संपूर्ण चराचर जगताला जिंकून घेतलंयस ना रावणा. ते कुठल्या बळावर माहीत आहे का? त्यांच्या लेश मात्र बळामुळेच तू हे जिंकून घेतलंयस. तुझं बळ नाही ते, तुझ्यात जे बळ वास करते ते माझ्या प्रभूंच्या लेश मात्र आहे, त्याच्यावर तू चराचर जगत जिंकून घेतलंयस. आणि ज्यांच्या प्रिय पत्नीचं हरण करून तू घेऊन आलायस, त्याच प्रभू श्रीरामांचा मी दूत आहे, तासु दूतम आहे. अशी ओळख स्वतःची हनुमंतांनी करून दिली. ओळख काय असते
हे हनुमंत शिकवतात पहा आम्हाला. ओळख म्हणजे काय, आम्ही काय समजतो, ह्या देहाला जे नाव आहे, जे गाव आहे, जे जन्म देणारे आहेत, जी आमची कार्याची किंवा प्रोफेशनल जी डिग्री आहे, आम्ही ज्या देशामध्ये राहतो, ज्या प्रदेशात राहतो, ज्या जातीत जन्मतो, ज्या धर्मात जन्मतो, ह्या सर्व गोष्टींना आपण ओळख समजत असतो. आणि ही ओळख जी आहे ती जेव्हा पुसली जाते पूर्णपणे, ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व उपाधी आहेत, ह्या देहाला चिकटलेल्या उपाधी आहेत. देह हीच मुळात उपाधी आहे. आणि त्याच्यावर आमची ओळख जोवर आधारित असते तोवर आम्हाला हनुमंतासारखी ओळख करून देता येत नाही. आम्ही म्हणतो आम्ही महाराजांचे शिष्य आहोत, पण त्या महाराजांचे शिष्य आहोत हे एवढंच उरत नाही आमचं. आम्ही कुणाची तरी माता असतो, कुणाचे तरी पिता असतो, कुणाची तरी अजून काही नातलग असतो, अजून मित्रमैत्रिणी असतो, अजून अनेक गोष्टी आम्ही असतो या आयुष्यामध्ये. आणि हनुमंत यापैकी काहीच नाहीत. हनुमंत आम्हाला शिकवतात की भक्ती कशी करावी, अनन्य भाव म्हणजे काय. ज्यावेळी त्या एका ओळखीशिवाय इतर कोणतीही ओळख उरत नाही तेव्हा हृदयामध्ये हनुमंतांची भक्ती जन्म पावते. त्यावेळी हनुमंतांवर प्रेम जडतं, त्यावेळी सीताराम चरणरती जडते. त्यामुळे इथे हनुमंतांनी जे स्वतःची ओळख करून दिली आहे ती अनेक वेळा त्यावर चिंतन मनन घडावं यासाठी या 4-5चा उपाय आणि हा दोहा आहे. त्यानुसार आम्ही आमची ओळख कशी निर्माण करू शकतो यावर आमचा संबंध परमार्थ मार्ग त्यातलं यश अवलंबून आहे. अनेकदा मनामध्ये आमच्या प्रश्न येतो की आम्ही नामस्मरण करून सुद्धा आमचं मन शांत का होत नाही. ते शांत तोवर होऊ शकत नाही जोवर त्या नामस्मरणाच्या अगोदर आम्हाला ते नाम कुणी दिले त्यांच्याबरोबर अखंड दृढ कायमचा आणि फक्त संबंध प्रस्थापित होत नाही. त्या संबंधाव्यतिरिक्त कोणताही संबंध उरला नाही की मग त्यांनी दिलेलं नामस्मरण हे प्रेमानं होतं आणि मग त्यामध्ये रती येते असं आम्हाला संत सांगतात, महाराज सांगतात. त्यामुळे इथे हनुमंत आम्हाला रामचरणरती म्हणजे काय आणि यामध्ये म्हणून म्हटलं ना, हनुमंतांनी तो सेन्सॉरच बसवला आहे की माझी ओळख करून द्यायची नाही वेगळी, माझं कौतुक करायचं नाही. अनेकदा जाणवतं, सुंदरकांड पारायण अनेकदा होतं, सर्वांचंच होतं आणि त्यावेळेला ते प्रत्येक वेळेस जाणवतं की का नाही हनुमंतांचं अजून वर्णन केलं, का नाही. आहे वर्णन, नाही असं नाही, पण त्यांनी तृप्ती होत नाही ना. हनुमद वर्णन ऐकावंसं वाटतं, हनुमद वर्णन सतत कानावर पडावंसं वाटतं, पण त्यामध्येच रामवर्णन लपलेलं आहे हे आम्हाला हनुमंत शिकवतात. तुम्ही रामवर्णन करा म्हणजे हनुमंत प्रसन्न होतात हे ते आम्हाला सांगतात. त्यामुळे कुणाचा मी दूत आहे हे सांगितल्यानंतर म्हणतायत हनुमंत, जानऊ मैं तुम्हारी प्रभुताई, सहस बाहु सन परी लराई, समर बाली सन करी जसु पावा, सुनि कपि बचन बिहसी बिहरावा. हनुमंत म्हटलं ना चतुर आहेत, टोमणा मारण्यासारखं सुद्धा हनुमंत बोलतायत, वक्रोक्तीसुद्धा आहे, व्यंगोक्तीसुद्धा आहे. म्हणताय तुझी महती, तुझा मोठेपणा चांगला ठाऊक आहे मला रावणा. सहस्र बाहूशी तुझी लढाई झाली होती आणि वालीशी युद्ध करून तू कीर्ती मिळवली होतीस, हो ना. त्याच वालीला माझ्या प्रभूंनी ठार मारलाय बरं का.
आणि हनुमंताची ही वक्रोक्ती ऐकून रावणानं हसून तिकडे दुर्लक्ष केलं. महाअभिमानी आहे, पुढे आहे जगत विदित अभिमानी असा रावण आहे. त्यामुळे त्याला त्याचा अभिमान कोणत्याही व्यंगोक्तीने वक्रोक्तीने सुद्धा ढळत नाही. आमची हीच स्थिती आहे. हनुमंत बोलून सुद्धा, हनुमंत पुढे तर अजून बरंच समजावत आहेत हनुमंत त्यांना, समजावून सुद्धा रावणाचा अभिमान ढळत नाही. आणि म्हणून त्याला ज्या गोष्टींना सामोरं जावं लागलं त्याला सामोरं जावं लागलं. अभिमान, अहंकार हा फक्त सद्गुरूच कमी करू शकतात. आणि इथे हनुमंत खरोखर सद्गुरू रूप बनून रावणाकडे गेले आहेत. किती तऱ्हेनं समजावले रावणाला हनुमंतांनी. पण ज्यावेळी सद्गुरूंचे विचारसुद्धा आमच्या ह्या मेंदूमध्ये शिरत नाहीत, त्यावेळेला सद्गुरू पण मग हात टेकतात. अशी परिस्थिती रावणानं हनुमंताची सुद्धा केली आहे. अशा रीतीनं रावणाचा अहंकार काही क्षीण झाला नाही, पण तरीसुद्धा हनुमंत समजावत राहत आहेत रावणाला. अनेक तऱ्हेनं कसं समजावलं आहे, प्रभूंचं गुणवर्णन अजून कसं केलं आहे, त्यांच्या नामाबद्दल कसं हनुमंतांनी सांगितलं आहे, ह्या सर्व गोष्टी तुलसीदासांनी अप्रतिम रीतीनं वर्णन केल्या आहेत. त्या आपण पुढच्या भागामध्ये बघूया. पण त्याआधी हनुमंतांनी जे इथे आम्हाला सांगून ठेवले अनेक गोष्टी आहेत, पण त्यामध्ये आजच्याच प्रवचनात मला वाटतं आहे 25 एप्रिलच्या, की सद्गुरूंची संतांची हाक ऐकू येईल एवढ्या तरी अंतरावर असावं. म्हणजे निदान तेवढ्या पुरता तरी आमचा अहंकार थोडासा दाबून ठेवावा आणि ती हाक ऐकू येऊ दे आम्हाला, एवढी तरी प्रार्थना सद्गुरुनाथांच्या चरणी करावी असं मनापासून वाटलं आजचा हा भाग पठण करून. की हनुमंत किती रीतीनं समजावत आहेत रावणाला, अजून पुढे खूप समजावणार आहेत. अनेक तऱ्हेनं दूताचं काम चोखपणे केलं आहे हनुमंतांनी. आणि ते कार्य करत असताना आपल्या प्रभूंची प्रशंसा, त्यांचं कौतुक करायला ही स्वारी कधीच विसरत नाही. कसं गोड वर्णन केलं आहे ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.